सुद्धा माणूस मेला, तो बी गेला. आणि जो गरीब माणूस होता ना तो सुद्धा गेला. गेल्याच्या नंतर मला दोघाला बी एका मशानभूमीमध्ये जाळलं. आणि मशानभूमीमध्ये जाळल्याच्या नंतर एक भिकारी तिथं बसलेला होता. आणि भिकारी बसलेला असताना निरीक्षण करत होतो. निरीक्षण मी गेलो. महाराजांनी मला म्हणलं, म्हणजे दादा तुम्ही इथं का बसता, तिथं बसण्याचं कारण काय? त्यावेळेस त्याने सांगितलं, म्हणजे महाराज ऐका ना, मी विचार करतोय, म्हणजे हा जो माणूस होता ना, हा त्या माणसाकडे असं बोट केलं ती राग झालेली होती. हा माणूस खूप मोठा होता म्हणे. दररोज 4-4 ड्रेस बदलायचा, खायला सगळं 5 स्टार हॉटेल मधलं खायचा, खूप खायचा. पण त्याची सुद्धा इथे राग झाली. आणि दुसरा जो माणूस आहे ना, म्हणजे दुसरा माणूस तो खूप गरीब होता हो. त्याला सकाळचं संध्याकाळी खावं लागायचं, संध्याकाळचं सकाळी खावं लागायचं. पण मी विचार करतोय की तो माणूस एवढा मोठा होता ना, त्याची सुद्धा इथं राखच झाली. आणि जो गरीब होता ना, त्याची सुद्धा राखच झाली. मग अहंकार तरी कशा करता करायचा? कशाला अहंकार करायचा? पण आपण कोणत्या गोष्टीचा अहंकार नाही केला पाहिजे. देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. बरोबर तुम्ही म्हणता देवा